बातमी मराठवाड्यातून। पावसाळा सुरू होऊन महिना उलटलाय तरी मराठवाडा टँकरच्या आधारावरच तहान भागवतोय। सध्या 303 टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातोय। त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 116 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। पावसाळा सुरू होऊन महिना उलटला आणि जुलैचे 15 दिवसही संपले तरीही समाधानकारक पाऊस न झाल्यानं मराठवाड्यात पाणी टंचाईचं संकट कायम आहे। अवघ्या आठवड्याभरात टँकरच्या संख्येत तब्बल 103 ने वाढ झाली आहे। 7 जुलै रोजी 200 वर असलेली टँकरची संख्या आता 303 वर पोहोचली। या पाणी पुरवठ्यासाठी विभागातील 874 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय। मुसळधार पाऊस पडल्याशिवाय ही टंचाई दूर होणार नाही। तर पावसाळा सुरू होऊन जवळपास 1.5 महिना उलटलेला आहे तरीही मराठवाड्यातील ही पाणी समस्या कायम आहे। तर कोणत्या जिल्ह्यात किती टँकर आहे ते पाहूयात। संभाजीनगरमध्ये 116, बीडमध्ये 66, नांदेडमध्ये 15, जालन्यात 92 आणि परभणीत 12 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। हिंगोली जिल्ह्यात 1, लातूर जिल्ह्यात 1 आणि धाराशिवमध्ये एकही टँकर नाही। धाराशिव एकमेव असा जिल्हा आहे जो टँकर मुक्त आहे। बाकी हिंगोली आणि लातूरमध्ये प्रत्येकी एका टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। तर सध्या मराठवाड्यातील ही भीषण परिस्थिती पाहायला मिळते।